पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तया आठ गीता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सजयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम, आश्रमन देवतम सारासी नाशयति विघ्नम, या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवी सदा वंदिता, साम पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहम, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमः वन्दे परमानंद माधवम्। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं, वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर पसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळ्यासो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेशनाशा गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवयार सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोगपीठे तदेवी मरत्या, गौरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य निष्णं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, हरे श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम, हरे श्री राम जय जय राम, प्रभु श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय राम,
जय जय राम, जय जय राम. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 17व्या अध्यायाचा भाग 2. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः. माझी शक्ती दे मज प्रती, बांधून देईन मी मारुती. तुमच्या न चलती युक्ती, तुम्हा मारुती न बांधवे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आम. त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुप्तानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेले तैसे गाईन मी तुझ जनासवे, काज काय माझे करीन मी स्तुती. आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. ते बी मी जे जे बोले प्रभू, ते तुमचेच शिकविले. म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रुते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 17व्या अध्यायाच्या भाग 2 सेवेला आरंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव व हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी परिपात करून, आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेला अनुसंधान. ब्रह्मदेवावर स्वतः इंद्रजितानं काही आरोप करतात. ब्रह्मदेवानी इंद्रजिताला जे सुनावलं ते चालूवीचं चिंतन आहे. भाविक हो, माझी शक्ती दे मज प्रती, मी जे तुला ब्रह्मपाश दिलेले आहेत ते माझ्याकडे देऊन टाक. बांधून देईन मी मारुती, त्या ब्रह्मपाशामध्ये मारुतीला बंधन करून मी तुझ्या हातामध्ये देईन. तुमच्या न चलती युक्ती, तुमचे अनेक प्रकारचे दुष्ट कावे कपट्या युक्त्या काही चालणार नाही. तुम्हा मारुती न बांधवे, तुमच्या हातून रात्रंदिवस जरी तुम्ही प्रयत्न करत राहिला तर हनुमंतरया मारुतीरया तुम्हाला बांधला जाणार नाही. असं ब्रह्मदेव इंद्रजिताला बोलतो. मापे विन करांच्या राशी, न मोजवती अनेकांशी. राक्षसी पिडावे भूतासी, हनुमंतासी न बांधवे. माप असल्याशिवाय, तराजू असल्याशिवाय एखाद्या धान्याचं मोजमाप करता येत नाही. त्याला काहीतरी माप लागतं आणि मग ते धान्य एवढं आहे, एवढं क्विंटल आहे, एवढं किलो आहे किंवा एवढं पायली आहे, असं काहीतरी त्याला मोजमाप लावता येतं. तसं तुम्ही राक्षस आहे म्हणजे तुम्ही प्राणी मात्राला त्रास द्यायचं काम करायचं. हनुमंताला बांधायचं काम हे तुमच्या हातात नाही. ते काय तोंडचं काम आहे का, खायचं काम आहे का म्हणजे हनुमंताला बांधायचं म्हणजे? हे तुमचं काम नव्हे. तुम्ही दुसऱ्याला त्रास द्यायचं एवढंच काम करायचं, बाकी तुम्हाला काही जमत नाही. ब्रह्मदेव इंद्रजिताला बोलतो. डोळा देखे स्वस्वरूपाशी, देखू न शके आपणाशी. जीव पिडा राक्षसापाशी, हनुमंतासी न बांधवे. तुमच्या डोळ्याचं काय काम आहे किंवा प्रत्येकाच्या डोळ्याचं काय काम आहे म्हणजे? डोळा काय करतो तर पाहण्याचं काम करतो. म्हणजे समोरचा व्यक्ती कसा आहे हे डोळा फक्त पाहण्याचं काम करतो, पण मन किंवा अंतकरण काय करतं? हा माणूस दिसायला कसा आहे आणि असायला कसा आहे, याचा स्वभाव काय आहे, हा वागतो कसा, हे सगळं जाणून घेण्याचं काम कोण करतं तर अंतकरण करतं. पण पाहण्याचं काम डोळा करतो. डोळ्याला फक्त कलर कळतो. हा गोरा आहे का गोमटा आहे, नकटाय का नाक्षर आहे, कसले कपडे घातलेले आहेत, स्त्री आहे का पुरुष आहे, तरुण आहे का म्हातार आहे,
लहान आहे का बाळवृद्ध आहे हे काय जे सांगण्याचं काम डोळा करणार आहे. म्हणजे डोळा फक्त पाहण्याचं काम करतो, पण ओळखण्याचं सामर्थ्य डोळ्यामध्ये नाही. पण डोळ्याच्या योगे अंतकरणाला जी अवस्था प्राप्त होते, त्यामुळं आपण त्याचा अंतरंग ओळखण्याचा, ते उलगण्याचा, उलगडून तो माणूस कसा हे ओळखण्याचं मानस आपण तयार करू शकतो. आणि आपल्या लक्षात येतं हा माणूस फार विचित्र आहे, हा माणूस फार सज्जन आहे, हा माणूस फार दृष्ट आहे, हा माणूस फार गोड आहे हो. म्हणजे अशी जी आपली अवस्था, आपल्या मनाची स्थिती तयार होते, ती अंतकरणावरून तयार होते. कसं राक्षसावो, तुमचं काम काय तर प्राणीमात्राला त्रास द्यायचा, छळायचं, दुसऱ्यावर अपकार करायचा. हनुमंताला बंधन करायचं काम हे राक्षसांचं तुमचं नव्हे. तुमच्या हातून हनुमंतराया कुठल्याही पाशामध्ये बंदिस्त होणारही नाहीत, असं ब्रह्मदेव इंद्रजिताला बोलतो. पाश शक्ती घेऊन हाती सन्मुख येऊनी प्रजापती, सोये बोले हनुमंता प्रती, तेही उपपत्ती अवधारा. इंद्रजिताच्या ताब्यात दिलेले ब्रह्मपाश ब्रह्मदेवाने आपल्या हातात घेतले आणि ब्रह्मदेव हनुमंतरायाच्या सरळ समोर आले आणि स्वतः हनुमंतरायाला ब्रह्मदेव काय बोलू लागले त्या अर्थाचं चिंतन ऐका. ब्रह्मा म्हणे हनुमंतासी, तुझ न बांधवे ब्रह्मपाशी, माझे वचन सत्यत्वासी, मानी आपणाशी पाशबंद. ब्रह्मदेव हनुमंताला विनंती करू लागले, हे हनुमंता मारुतीराया, तुला ब्रह्मपाशामध्ये बांधलं जाऊ शकत नाही हे मलाही माहीत आहे, पण माझे शब्द, माझं वचन तू खरे करून दाखव. आणि तू स्वतःला लौकिक दृष्ट्या वरवर पाहता ब्रह्मपाशात अडकलो असं दाखव, म्हणजे तू त्याच्यामध्ये अडकवून घे, असं ब्रह्मदेव हनुमंतरायाला सांगतो. असत्यवाद माझे माता येवो नेदी हनुमंता, ब्रह्मवाक्य बंधनता पाशबंधनता मानावी. माझा शब्द, माझी भाक, माझी भविष्यवाणी खोटी ठरू देऊ नको हनुमंता. माझ्या मस्तकी असत्याचा डाग लागू देऊ नको. ब्रह्मवाक्य आहे, ब्रह्मपाश आहे, ते ब्रह्मवाक्य तू ईश्वरी सत्तेचं अधिकारी स्वरूप मानून स्वतःला ब्रह्मपाशामध्ये बंधन करून घे, बांधून घे, अशी विनंती ब्रह्मदेव मारुतीरायाला करतो. ब्राह्मणाचे ब्रह्मवचन नुलंगीसी अनुप्रमाण, माझे पाळनिया वचन पाशबंधन मानावे. तो हनुमंतराया सर्वश्रेष्ठ आहे, रामभक्तीमध्ये थोर महिमा तुझा आहे, शूरवीर आहेस, महावीर आहेस, आणि आतापर्यंत तू जो ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, अशा ब्राह्मणाचं वचन तू कधीही उल्लंघन केले नाहीस, ब्राह्मणाचे शब्द कधीही मोडले नाहीस. मी तर स्वतः ब्रह्मदेव आहे म्हणले, म्हणून माझे शब्द, माझं वचन, त्याचं पालन तुझ्या हातून व्हावं, ते आचरणात तो आणावं आणि पाशबंधन मानावं. साधना ब्रह्म याचे वचन, हनुम सांगता ब्रह्म याचे वचन, हनुमंत घाली लोटांगण, तुझे नि बोले देह त्यागीन, पाशबंधन ते किती. ब्रह्मदेवानं आपल्या मुखातून हनुमंतरायाला विनंती केली. हनुमंतरायांनी ब्रह्मदेवाच्या पायावर साष्टांग दंडवत घातलं, लोटांगण घातलं. बोला ब्रह्मदेवा, तुमच्यासाठी काय करू म्हणले.
काही सांगा म्हणले, तुम्ही जरी हा देह त्याग म्हटलं तर तुमच्यासाठी प्राण सोडीन. हे पाशबंधन काय हो, ते किरकोळ आहे म्हणले. असा अर्जव तुम्ही मला करता, पण मी तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का ब्रह्मदेवा? हनुमंतराया बोलतो, ऐसे बोलोनी हनुमंत ब्रह्मापाशी पडे मूर्छित. धरणीवरी निचेष्टित धकधकीत जेवी भ्याडा. एखादा भित्रा माणूस असतो, तो एखाद्या भीतीनं घाबरलेला असतो आणि त्या भीतीपोटी तो सोंग करून जमिनीवर मूर्छित पडल्याच्या अवस्थेत पडतो किंवा झोपेचं सोंग घेतो. शुद्धीवर नाही असं दाखवतो, पण तो शुद्धीवर असतो, पण भीतीनं गांगरलेला असतो, घाबरलेला असतो, सोंग करतो, नाटक करतो, नाटक. तसंच हनुमंतरायांनी केलं म्हणतात. हनुमंतरायांनी ब्रह्मदेवाच्या समोर धरणीवर हनुमंतराया मूर्छित अवस्थेत पडलेले आहेत. पृथ्वीवर निचेष्टित अवस्थेमध्ये एखाद्या भित्र्याप्रमाणे आपल्याला शुद्ध नाही, बुद्ध नाही, काही कळत नाही, मूर्छना आलेले आहे, अशा अवस्थेत हनुमंतराया पडलेले आहेत. ब्रह्मापाशी हनुमंत पडला दिसे निचेष्टित. परितो बंद मोक्षातीत नित्य निर्मुक्त राम भक्त. ब्रह्मदेवाने विनंती केली म्हणून हनुमंतराया निचेष्टित पडले. ब्रह्मदेवाच्या समोर हनुमंतराया मूर्छांगत पडले, पण हनुमंतरायाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, कुठल्याही प्रकारचा मोक्ष नाही. म्हणजे बंद मोक्ष नाही असा रामभक्त नित्य निर्मुक्त असतो आणि त्यामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा भक्त शिरोमणी हनुमंतराया आहे. या हनुमंतरायाला कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचं बंधन नाही, कुठले नियम नाही, काय नाही आणि कुठली मुक्तताही नाही. म्हणजे बंद मोक्षाच्या पलीकडची अवस्था रामभक्त हनुमंतरायाची आहे. ब्रह्मापाशी हनुमंत निश्चयेशी नित्य निर्मुक्त. ब्रह्माज्ञे बद्धत्व दावित प्राकृत मानित बांधला. ब्रह्म पाशी हनुमंताला बंधन नाही, पण ब्रह्मदेवाने विनंती केली म्हणून नित्य निर्मुक्त असणारा हनुमंतराया निश्चय करून स्वतःला ब्रह्माज्ञेनं त्यात बांधलं असं दाखवतो. पण पाहणारे काय म्हणतात, ब्रह्मदेवानं हनुमंताला आपल्या पाशामध्ये बांधलं. जेवी रतीतील रात लोकमानितील रस्त. तेवी कपी ब्रह्मपाशात बांधला दिसत परिमुक्त. रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज एक सुंदर उदाहरण देतात. एखादं डबकं असतं म्हणले, डबकं, त्या डबक्यामधलं पाणी स्थिरावलेलं असतं. त्यावेळेस आकाशातला सूर्य त्या पाण्यातल्या डबक्यामध्ये दिसतो. पाहणाऱ्याला काय वाटतं, बघा म्हणले त्या सूर्याचं प्रतिबिंब डबक्यात पडलेलं आहे. डबक्यात सूर्य असल्यासारखं आत तुम्ही डबक्यात जर पाहिलं, जसं आकाशातल्या सूर्याकडे पाहिल्यानंतर तुमचे डोळे दिपतात, तसंच त्या डबक्यातल्या पाण्यातल्या सूर्याच्या प्रतिबिंबाकडे पाहिल्यानंतर सुद्धा तेवढेच डोळे दिपतात. तुमच्या डोळ्याची उघडझाप होते, डोळ्याला त्रास होतो, प्रखरपणा जाणवतो. मग त्या पाहणाऱ्याला अज्ञानाला काय वाटतं, डबक्यातच सूर्य आहे. पण तो डबक्यात असतो का म्हणले, दिसतो डबक्यामध्ये, पण असतो आकाशामध्ये. असा हनुमंतराया कुठल्याही बंधनामध्ये अडकत नाही. बंध मोक्ष रहित अशी हनुमंतरायाची अवस्था आहे. पण हनुमंतराया ब्रह्मपाशात बांधले गेले असं लोक मानू लागले. जरी बांधलेला दिसत असला तर हनुमंतराया त्या ब्रह्मपाशा विरहित आहे, वेगळा आहे. अंगावर जरी ब्रह्मपाशाचं जाळं दिसत असलं तरी जाळं त्या हनुमंतरायाचं काही एक वाकडं करू शकत नाही किंवा काहीच परिणाम हनुमंतरायावर करू शकत नाही. काहीच त्रास, काहीच इजा तो ब्रह्मपाश हनुमंतरायाला पोचवू शकत नाही.
आणि हनुमंतरायाची इच्छा झाली त्या ब्रह्मपाशातून ताबडतोब आपल्याला बाहेर यायचंय, तर हनुमंतराया तटा ते जाळं तोडून बाहेर पण येऊ शकतात. पण लौकिकार्थ त्या पाशामध्ये बांधलेला आहे हनुमंत असं इतरांना, सामान्य जनांना, लोकांना दिसू लागला. विजयी वीर इंद्रजित ब्रह्मपाशी बांधला हनुमंत, आयशा गोष्टी लंके आत सांगती मात घरोघरी. इंद्रजिताला वाटायला लागलं आता वानराला आपण जाळ्यामध्ये अडकवलं, जाळ्यात वानर अडकलं, आपण विजयी झालो, हे हनुमंत नावाचं वानर पराजित झालं. ब्रह्मपाशामध्ये हनुमंताला बांधलं. ही बातमी लंकेमध्ये घरोघरी पोहोचली. राजा रावणाच्या कानावर तर लगेच दूतांनी जाऊन सांगितली. अहो, इंद्रजितानं त्या माकडाला, त्या वानराला बांधलं की म्हणले, जाळ्यामध्ये अडकवलं की म्हणले, आपला फार पराक्रमी इंद्रजित आहे. अशी इंद्रजिताबद्दलची पुशारकी बातमी सगळ्या लंकेमध्ये घरोघरी पसरली. ब्रह्मपाशी बांधला हनुमंत, तरी परितो ब्रह्मबंधातीत. देखोनी इंद्रजित विस्मित, तेची बोलेन श्लोकार्थी. ब्रह्मपाशामध्ये हनुमंताला बांधलेले आहे. ही बातमी राजा रावणाच्या कानावर गेलेली आहे, लंकेमध्ये पोहोचलेली आहे, घरोघरी पोहोचलेली आहे. पण स्वतः इंद्रजिताला अंतकरणापासून माहिती आहे की इंद्रजिताच्या समोरच ब्रह्मदेवानं विनंती केली म्हणून हनुमंतानं त्याच्यामध्ये स्वतःला अडकवून घेतलेलं आहे. एरवी ब्रह्मदेवाचीही आणि कुठल्या बंधनाचीही आणि इंद्रजिताची काय विषाद आहे, काय टाप आहे हनुमंताला बांधायची, काय धाडस आहे का त्यांचं हनुमंताच्या जवळ यायचं आणि विरोध करायचा? अजिबात नाही. पण इंद्रजिताला सुद्धा माहिती आहे ब्रह्मदेवानं विनंती केली म्हणून मारुती रायानं हनुमंतानं स्वतःला त्याच्यामध्ये बंधन करून घेतलं. इंद्रजिताला नवल वाटायला लागलं ब्रह्मदेवाचं हनुमंतराया एक शब्द मोडत नाहीत, स्वतःला बंधन करून घेतलं. पण लंकेमध्ये बातमी काय पसरली, इंद्रजितानं वानर हनुमंताला जाळ्यामध्ये पकडलं. सापडला तो वानर पराक्रम करणारा, अशी बातमी सगळीकडे पसरली. शेतीत तळी निचेष्टित पडिला देखोनी हनुमंत, राक्षस धावोनी समस्त त्याशी बांधत वेलवाकी. काही काहींचा पराक्रम तुम्हाला माहिती आहे का हो? सांगतोच बघा. काही शूर मंडळी असतात, धाडशी मंडळी असतात, अनुभवी मंडळी असतात. आणि एखाद्याच्या घरामध्ये, एखाद्याच्या शेतामध्ये एखादा भला मोठा सर्प निघाला, नाग निघाला, तर पहिल्यांदा ते धाडशी माणसं काय करतात, त्या सापाला मारतात, ठेचतात. आणि ज्यावेळेस तो साप मेलेला असतो पण थोडासा वळवळ करत असतो, त्यावेळेस बाकीचे ते सर्पावर धोपाटे घालतात आणि पुन्हा सगळ्यांना सांगतात, काय हो म्हणजे एवढा मोठा नाग निघाला होता, एवढा मोठा साप निघाला होता, पट्ट्याने एका काठीतच मारला. म्हणजे मारणारा वेगळा असतो आणि साप भुईला साप म्हणून बडवणारे वेगळे असतात. शूर वेगळे असतात, वीर वेगळे असतात आणि बडाया मारणारे वेगळेच असतात. आता ब्रह्मदेवाच्या हातून ब्रह्मपाशामध्ये हनुमंतरायाने स्वतःला बंधन करून घेतलं. जमिनीवर ते निचेष्टित पडलेले अवस्थेत जगाला दाखवू लागले. वास्तविक आता त्यांना मूर्छना वगैरे काही आलेली नाही, त्यांना चक्कर वगैरे काही आलेली नाही, त्यांची शुद्ध बुद्ध वगैरे काही हरपलेली नाही. हनुमंतराया नित्य सावध आहेत, नित्य जागे आहेत, नित्य आपल्या स्वामी काजामध्ये सर्वस्व वाहिलेले हनुमंतराया रामभक्त आहेत. पण हनुमंतराया मूर्छित पडला असं पाहणाऱ्या इतर राक्षसांना वाटलं.
आणि मग राक्षस धावून आले सगळे. राक्षसांनी काय केलं, पुन्हा झाडाच्या वेली, जसा आपण दाव्याचा, दोरखंडाचा, कासऱ्याचा वापर करतो तसा करून हनुमंताला प्याक बांधायचा प्रयत्न केला. म्हणजे हनुमंतराया आपल्या जाळ्यातून सुटले नाही पाहिजे. अशा प्रकारे बाकीची राक्षस वेलानं, वाख्यानं, वाख असतो ना म्हणजे वाख, त्या वाखानं, वेलीच्या साह्यानं हनुमंतरायाला बांधू लागले. एक तृण वेटी वळीती, एक वृक्ष साली काढीती, एक द्रुम चिर फळीती, रणी मारुती बांधावया. काही जण काय करू लागले म्हणले, गवताच्या वेटी ओळायला लागले, त्यात हनुमंतरायाला पक्क बांधूया म्हणले. काही जण झाडाच्या साली काढून हनुमंतरायाला बांधण्याचा प्रयत्न करू लागले. काही जण म्हणले जे लवचिक झाड आहे म्हणले ते मधनं चिरण्याचा प्रयत्न करू लागले आणि त्या झाडाच्या कामटीनं त्या हनुमंताला बांधावं अशी काही राक्षस प्रयत्न करू लागले. एक आणि ती चराटे, एक वळी ती सलंब फाटे, दे कोणी हाशी जे मरकटे, बंधन खोटे मजन लागे. काही जणांनी म्हणजे इकडं तिकडं पडलेलं छोटस दाव्याचा कांडका आणला, ज्याला आपण चराट म्हणतो म्हणले, त्या चराट्यानं हनुमंताला बांधण्याचा प्रयत्न करू लागला. काही जण फोका असतात त्या फोका वळायला लागले आणि ते एकामेकामध्ये सांगड घालून त्या फाट्यानं हनुमंतरायाला बांधण्याचा प्रयत्न करू लागले. ही सगळ्यांची राक्षसांची धावपळ हनुमंतरायांनी पाहिली. काय म्हणजे यांना अक्कल आहे का? हनुमंतराया खुद खुद हसायला लागले. अरे मला काय कुठलं बंधन आहे का म्हणले, मी हे खोटं खोटं बांधून घेतले हे यांच्या लक्षात येईना म्हणले. पण ज्यावेळेस लंकेत जाईल, रावणाच्या सभेमध्ये गेल्यानंतर जेव्हा माझं खरं स्वरूप सगळ्यांना कळेल ना, त्यावेळेस यांना मी किती प्रतापी आहे, माझी भक्ती किती थोर आहे, हे सगळं दाखवून देईन. हनुमंतराया हसायला लागले. राक्षसे बापुडी वेडी, व्यर्थ करीती ओढा ओढी, फोडीनं लंकेच्या उतरली, पाडीनं दरडी दुर्गाच्या. काही माणसं किती वेडी असतात, काही भोळी असतात, काही भांबावल्यासारखं वागतात. त्यांच्या स्वभावाला काही म्हणले तिथं हेच नसतं म्हणले, स्वभाव तसा त्यांचा बनलेला असतो. स्वभावाला कुठल्याही प्रकारची परी नसते. पण एवढंही भोळवट राक्षस असतील असं हनुमंतरायाला वाटलं नव्हतं. पण हनुमंतराया म्हणतात लंकेचे राक्षस फारच भोळे आहेत, म्हणजे अक्कल शून्य आहे. मी का बंधन झालो, का जाळ्यामध्ये अडकवून घेतलं, याचा विचार यांच्या डोक्यामध्ये काही नाही. आणि मला बांधून ओढाओढी करायला लागली की राक्षस. हनुमंतराया म्हणतात कुणी दाव्यानं बांधलं, कुणी चराट्यानं बांधलं, कुणी गवताची असणारी म्हणले ती वेटी वळून बांधलं, काही जणांनी झाडाच्या सालीने बांधलं. आणि प्रत्येकाच्या हातामध्ये ते टोक आहे ना, एकीकडं हनुमंतरायाला बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे, एकीकडं. म्हणजे आपण कसं ओढत हनुमंतरायाला लंकेत घेऊन चाललोय, रावणानं बघावं आपल्याला मोठेपणा द्यावा. आपण वानराला पकडलं की नाही, पुढच्या तोंडाला कोण आहे ओढायला, असं सगळ्यांना कळावं. अशी खोटी पुशारकी ही राक्षस मिरवत आहेत. व्यर्थच हनुमंतराया म्हणतात मला ओढाओढी करत आहे. पण एकदा लंकेमध्ये पोहोचलो ना, लंकेच्या उतरंडी उतरायची ताकद माझ्यामध्ये, लंकेच्या दुर्गाच्या दरडी आहेत ना म्हणले, एका क्षणार्धात पाडीन म्हणले, माझा पुरुषार्थ दाखवीन. हनुमंतराया विचार करतात रावणा देखोनिया दृष्टी, यांचा गावो साहुनी पृष्टी, तो गावोनी होणी तृणासाठी, लंका उटा उटी जाळू आजी. हनुमंतरायाने मनामध्ये विचार केला, ही वेडी राक्षस किती ओढाओढी करणार आहेत
आणि ओढाओढी तर काही नुसतं करतात का? आता एखादं जनावर बांधलेलं असतं, त्या जनावराला आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेला नेण्याचा प्रयत्न करतो आणि ते जर नीट नाही येईना तर त्याला आपण मार देण्याचा प्रयत्न करतो, त्याला भीती घालण्याचा प्रयत्न करतो. आता ही राक्षस हनुमंतरायाला लंकेकडे नेताना हनुमंतराय जरा तानातानी करणारच आहेत, सहजासहजी ते जाणार आहेत का? नाटक करणारच आहेत. आणि त्यावेळ हे राक्षस हनुमंतरायाला मारहाण करणार आहेत. त्यांच्या परीनं काय मारहाण करणार आहेत, कशी मारहाण करणार आहेत, पुढे चिंतन आपल्याला ऐकायला मिळणारच आहे भाविक हो. पण हनुमंतराया म्हणतात रावणाच्या सभेत जाईपर्यंत आपण हा सगळा मार लौकिक दृष्टीनं सहन करू. आता हनुमंतरायाला जिथं बाण लागत नाही, तलवार काही चालत नाही, कुठलं शस्त्र हनुमंतरायाला रुतत नाही, घुसत नाही, वज्र शरीर हनुमंतराय, तिथं ह्या राक्षसांचा वेड्यांचा काय मार लागणार आहे. पण हनुमंतराया म्हणतात तरी तो आपण सहन करू, एकदा लंकेमध्ये पोहोचू आणि आजच्या आज अख्खी लंका आहे ना म्हणले ती जाळूनच टाकू म्हणले, सगळ्या लंकेमध्ये आग लावून टाकू, प्रत्यक्षात लंकेचं दहन करून टाकू, असा हनुमंतरायाने विचार केलेला आहे. ऐसा अवांका धरोनी मनी, ऐसा अवांका धरोनी पोटी, द्रुमचिर बंधन मानोनी कंठी, घ्यावया रावणाची भेटी, जातो जगजेटी हनुमंत. असा हनुमंतरायाने मनाच्या ठिकाणी निश्चय केलेला आहे. लंकेमध्ये पोचायचं, राजा रावणासमोर आपला प्रताप दाखवायचा, लंकेची झाडाझडती घेऊन लंका जाळून टाकायची. म्हणून हनुमंतरायाने ब्रह्मपाशामध्ये स्वतःला बांधून घेतलेलं आहे. एवढंच नाही तर ह्या राक्षसांनी जे व्यर्थ बांधाबांधी केलेले त्यात मध्येही स्वतःला हनुमंतरायाने बंधन करून घेतलेले आहे. रावणाची भेट घेण्यासाठी जगजेटी असणारा हनुमंतराया लंकेच्या दिशेनं स्वतःला बंधन करून घेऊन बांधून घेऊन निघालेले आहे. जाता हनुमंता प्रती भेने पळाली ब्रह्मशक्ती, ब्रह्मपाशी मुक्त मारुती, चिंतावरती इंद्रजित. जाता हनुमंता प्रती भेने पळाली ब्रह्मशक्ती, ब्रह्मपाशी मुक्त मारुती, चिंतावरती इंद्रजित. इंद्रजितानं हे जाणून घेतलं, स्वतःच्या इंद्रजिताला माहिती आहे ना हनुमंतरायाचा प्रताप, हनुमंतरायाचा दणका, हनुमंतरायांची ख्याती, हनुमंतरायाचा मार कसा आहे हे माहिती आहे ना म्हणले स्वतः इंद्रजिताला. इंद्रजिताने विचार केला, आता हे अशोक वनात होत, अशोक बागेमध्ये होत, ठीक आहे म्हणले वानर हनुमंत, पण आता आपण याला लंकेत घेऊन चाललेला, लंकेत म्हणजे बाहेरची पिढा घरी आणायला लागलोय. याला काही कुठल्या ब्रह्मपाशात बांधलं जाऊ शकत नाही, कुठल्या कर्मपाशात बांधलं जाऊ शकत नाही, कुठल्या धर्मपाशात बांधलं जाऊ शकत नाही, जन्म मरणाच्या पाशात बांधलं जाऊ शकत नाही, हे इंद्रजिताला माहिती आहे ना. इंद्रजित घाबरायला लागला. अहो रानात पिढा होती, ती रानात बरं होते म्हणले, बागत होती, आता आपण राजवाड्यात ही पिढा न्यायला लागलोय. आणि ज्या वेळेस ब्रह्मदेवानं हनुमंतराया भोवती ब्रह्मपाश टाकलं, ते निमित्ताला वरून पडलं, पण त्यातली ब्रह्मशक्ती इंद्रजित म्हणला राहिलीच नाही. जी ब्रह्मशक्ती होती ना त्या ब्रह्मपाशातली, ती हनुमंतरायाच्या भीतीनं पळून गेली. निमित्त मात्र हनुमंतराया त्या जाळ्यात अडकलेले, जसं एखादं कुचकं जाळं असतं ना म्हणले, त्या कुचक्या जाळ्यासारखी या ब्रह्मपाशाची अवस्था झालेली आहे असं इंद्रजित म्हणतो. कारण ओवीचं चिंतनच सांगतं,
जाता हनुमंता प्रती भेने पळाली ब्रह्मशक्ती ब्रह्मपाशी मुक्त मारुती चिंतावरती इंद्रजित ब्रह्मपाश टाकलेला आहे खरं आपण लंकेमध्ये बांधून हनुमंताला न्यायला लागलेलो आहे खरं पण हे निमित्ताला हनुमंत्र अडकलेलं आहे ब्रह्मपाशातून नित्य मुक्त हनुमंत्र याची काळजी इंद्रजिताला लागली जो बांधवे ना ब्रह्मपाशी तो केवी बांधवे द्रुमपाशी बंधन मिशी जातो लंकेशी रावणाशी गांजावया इंद्रजिताने विचार केला ज्यानं आपल्याला त्रास दिला एवढी आपली कोट्यावधी राक्षस संख्या सगळी त्या संख्येचं निर्दळन करून टाकलं 14,000 बनकर 80,000 किंकर अखया प्रस्थ प्रधान पुत्र जंबूमाळी बाकीच्या सगळ्या प्रधानांची मुलं 5 सेनापती आणि आपल्या बरोबर आलेलं कोट्यावधी सैन्य हनुमंत्र यानं एका दणक्यात मातीमोल करून टाकलं संपवलं तो हनुमंत कशातही बांधला जाऊ शकत नाही आता ह्या बाकीच्या राक्षसांनी त्याला कुठं झाडाच्या सालीतन गवताच्या वेटीतन चराट्यात बांधण्याचा प्रयत्न केलाय हनुमंत यांनी स्वतःला बांधून घेतलेले आहे हे एक हनुमंताचं वानराचं नाटक आहे हे इंद्रजिताच्या लक्षात आलेले रावणाच्या सभेमध्ये हनुमंत्रयाला प्रवेश करायचंय म्हणून हे एक निमित्त केलेले आता सीतामाऊली जवळ याच हनुमंतानी काय नाटक केलं होतं मला भूक लागली म्हणले होते मला तहान लागले म्हणले होते मी भुकेनं व्याकुळ झालेला आहे माझा जीव जायची वेळ आलेली आहे येताना उड्डाण करून आलोय पण जाताना उड्डाण करून जाऊ शकेल का नाही मला माहिती नाही म्हणले होते एवढे भुकेलेले हनुमंतराया अजून अन्न पाणी भक्षण न करता फळांचा आहार करून रामभक्तीच्या जोरावर किती बलशाली आहेत हे अशोक वाटिकेच्या पराक्रमामध्ये रणयुद्धामध्ये दाखवून दिलेले हे इंद्रजिताच्या लक्षात आलेले आहे इंद्रजित म्हणले आता आपल्या सगळ्यांना त्रास दिलेला आहे आता राजा रावणाचा नंबर आलेला आहे राजा रावणाला गांजण्यासाठी हनुमंत यांनी लंकेमध्ये प्रवेश करण्याच्या निमित्तानं स्वतःला बांधून घेतलेलं हे एक नाटक आहे असा इंद्रजित विचार करतो आम्हाशी गांजीले अशोकवनी रावणा गांजील लंका भुवनी परम चिंता इंद्रजिताचे मनी आपेश जनी मज आले तसं पाहिलं तर मी अपेशी ठरलेलो आहे म्हणले जरी लंकेमध्ये बातमी पसरली असली इंद्रजितानं हनुमंताला बंधन केलं बांधून लंकेकडे घेऊन येते इंद्रजिताचा विजय झालेला आहे हा खोटा विजय म्हणले हा खरा विजय नाही मी तसं पराजित आहे मी अपयशी आहे अशोक वनामध्ये मी रणयुद्धासाठी आलो जेवढा मार जेवढा त्रास जेवढे झपाटे जेवढी वैतागवाडी मला या हनुमंताने दिलेले याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त राजा रावणाला हा लंका भुवनामध्ये गांजील म्हणले परम चिंता इंद्रजिताच्या मनाला लागलेली चुटपुट लागलेली हो आता आपल्याला मारलं आपल्या भावाला संपवलं सेनापती संपवले सैन्य संपवलं किंकर बनकर सगळे मारले आसाळी मारली हे सगळं हनुमंताने केलं आता लंकेमध्ये आपल्या बापाला सुद्धा सोडणार नाही म्हणजे हनुमंत आपल्याला काय आपल्या बापाला सुद्धा भेट नाही बापाच्या बापाला कुणाला भेट नाही हे सगळ्यांचं वारसं जेवलेलं आहे हे इंद्रजिताच्या लक्षात आलेले आहे आता राजा रावणाचं काय होईल राजा रावणाची धडगत बरी नाही राजकुमार इंद्रजिताच्या लक्षात आलेले
इंद्रजिते हनुमंत बांधोनी आणला लंके आत, हेची लोकी विरुडली मात, करील अनर्थ ते न कळे. लोकांना फक्त एवढंच कळतंय म्हणजे इंद्रजित पराक्रमे. इंद्रजितानं वानर हनुमंताला बांधून लंकेत आणलं. लोकांना माहित नाही म्हणले हे हनुमंत नावाचं वानर किती बलशाली, किती पराक्रमी, किती शूरवीर आहे, किती महाबळी आहे, काय चमत्कार करेल, काय लंकेमध्ये अनर्थ करेल, काय नासाडी करेल, किती त्रास देईल, त्याचं मोजमाप करता येत नाही. हे लोकांना कळत नाही म्हणले. फक्त मला माहिती आहे हनुमंतरायाचा दणका काय आहे, हनुमंतरायाची शेपटी काय करते, हे कोणाला माहितीये? मला अनुभव आलेला आहे म्हणले इंद्रजित. हे बाकीच्यांना सामान्य लोकांना कळत नाही. फक्त खोटी काहीतरी अफवा पसरतात. तशी लंकेमध्ये खोटी बातमी पसरलेली आहे. इंद्रजितानं हनुमंताला बांधलेला आहे, लंकेकडे घेऊन येत आहे. इंद्रजित विजय झालेला आहे, वानर पराजित झालेले आहे. ही खोटी 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 नकली बातमी पसरलेली आहे असं इंद्रजित स्वतःला खाऊन घेऊ लागलेलं आहे. स्वतःला स्वतःच्या मनाला खजील होऊ लागलेला आहे. आता रावणाचं काही खरं नाही असा विचार इंद्रजित करू लागलेले आहे. ब्रह्मयाने सांगितल्या कानी, ते हनुमंते धरोनी मनी, प्रवेशला लंका भूनी, इंद्रजिताचे मनी चळ काप. ब्रह्मदेवानं हनुमंतरायाला कानात सांगितलं. म्हणून ब्रह्मदेवाची आज्ञा प्रमाण मानून हनुमंतरायानं स्वतःला बंधन करून घेतलं. ब्रह्मपाशात अडकला आणि आता हा लंकेच्या राजमहालाकडे, राजभवनाकडे, राजदरबाराकडे येत आहे, प्रवेश करत आहे. इंद्रजिताच्या मनामध्ये चळकाप सुटलेले आहे. अंग लटलटा उडू लागलेले आहे. सगळं अंग थरथरा कापू लागलेलं आहे. इंद्रजित मने राक्षसाशी, हनुमान बांधा ब्रह्मपाशी, ब्रह्मपाशे बंधन नाही त्याशी, तो तुम्हाशी न धरवे. इंद्रजित बाकीच्या राक्षसांना सांगू लागला, अरे तुम्ही वेडे म्हणले, खुळे म्हणले, खुळे. माणसानं किती भोळं असावं, वेडपट असावं, याला सुद्धा काहीतरी मर्यादा असते म्हणले. एवढं पण अडाणी नसून, अरे ब्रह्मदेवाच्या ब्रह्मपाशामध्ये हा हनुमंत बांधला जाऊ शकत नाही. तिथं तुमच्या दाव्यामध्ये, चराट्यामध्ये, वेलीच्या वेटीमध्ये, झाडाच्या सालीमध्ये, कुठं त्या झाडाच्या फोकामध्ये स्वतःला बांधलं जाऊ शकणार हनुमंत आहे का म्हणले. अरे तुम्ही वेडे आहेत म्हणले, तुमची ही धडपड निरर्थक आहे. तो कुणाच्याही हातामध्ये सापडू शकत नाही असा रामभक्त हनुमंतराय. इंद्रजित बाकीच्या राक्षसांना सांगतो, राक्षस म्हणती वानर किती सापडले आमच्या हाती, आम्ही याची करू शांती, तू का चित्ती भीतोशी. बघा, चांगलं सांगायला गेलं का नाही, काही लोकांना कळत नाही हो. ते म्हणतात माझंच खरं. किती पण चांगलं सांगा, त्यांना अक्कलच नावाचा पत्ताच नसतो, काय माहित नाही. भगवंतांना अक्कल वाटताना ही त्यावेळेस यांची गैरहजेरी होती, काही माहित नाही. किती पण सांगा, चांगलं सांगा, फायद्याचं सांगा, हिताचं सांगा, ते चांगलंच सांगितलेलं काही जणांच्या कानातच शिरत नाही, ते ऐकतच नाही. अशीच राक्षसांची अवस्था झालेली असते. आता तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. काही मुलांना सांगितलेलं असतं, बाबा अभ्यास कर, शाळा शिक, चांगला हो, मोठा होशील, साहेब होशील, चांगलं घर सुधरेल, पगार मिळेल, त्या मोबाईलच्या नादी लागू नको, मोबाईल घेऊ नको. नाही, ते काय म्हणतं माहितीये का, की मी मेलो तर चालेल पण मी गेम खेळणारच, माझ्या हातातनं मोबाईल खाली राहणारच नाही. जोपर्यंत चार्जिंग करत नाही, चार्जिंग केलेली चार्जिंग उडत नाही, तोपर्यंत मी नुसती गेमच खेळणार. त्या गेम मध्ये काय फायदा आहे, नुसतं डोकं वेड व्हायचं काम आहे.
काय गेम मध्ये एक साध्या एक आण्याचा तर फायदा आहे, एक पैशाचा फायदा आहे. अहो आणा पैसा सोडा, 1 रुपयाचा तरी फायदा आहे त्या गेम मध्ये. मोबाईल खराब होणार, मोबाईल जुना होणार, गेम खेळून खेळून डोकं चक्रम होणार, वेळ वायपट जाणार. आणि आपण आता कुठल्या अवस्थेत आहे, समजा तरुण अवस्थेत आहे, हळूहळू म्हातारे होणार. कार्यक्षमता आपली नष्ट होणार, विचार करण्याची क्षमता आपली नष्ट होणार. हे चांगलं नव्हं, हे बरं नव्हं, हे हिताचं नव्हं. हे किती जरी आई वडिलांनी मुलांना सांगितलं तरी ती मुलं ऐकून ऐकल्यासारखी करतात, दुर्लक्ष करतात, आगाऊपणा करतात. तशीच इतर राक्षसांची अवस्था आहे भाविक हो. राक्षसांना स्वतः अनुभवी इंद्रजित म्हणतो, अरे तुम्ही उगत तानातान करू नका, बांधाबांधी करू नका, वडावडी करू नका. ह्यो बाबा जर रागाला गेला तर 3 तिळकोटांमध्ये येळकोट करेल, सगळ्यांचा कसा उरल्या सुरल्याचा जीव घेईल हे सुद्धा कळणार नाही. तरी राक्षस इंद्रजिताला म्हणतात, ए इंद्रजिता म्हणले, तू राजकुमार आहे म्हणले, रावणाचा मुलगा आहे म्हणले, मोठा पराक्रमी समजतो, एवढा का घाबरलाय म्हणले या वानराला. बघ म्हणले आम्ही कसं याला बांधलंय म्हणले सगळ्यांनी मिळून. आता आमच्या हातात हे वानर सापडलेलं आहे, आम्ही काही केलं तर याला सोडणार नाही. यानं भल्या भल्यांचा प्राण घेतलेला आहे, भल्या भल्यांचा जीव घेतलेला आहे, भल्या भल्या बरोबर पंगा घेतलेला आहे, दुश्मनी केलेली आहे. आता आमच्या तावडीत सापडलेले आहे, आता याला सुट्टी नाही. आणि इंद्रजिता तू कशाला घाबरतो म्हणले, आम्ही याची शांती करू म्हणले, म्हणजे याचा नाश करू. या वानराला आम्ही असा मारू की ते उरणारच नाही म्हणले, म्हणजे याला खलास करून टाको. तू का मनाच्या ठिकाणी घाबरतो. इंद्रजिताला ती बाकीची राक्षस मंडळी मोठ्या हुशारकीनं बोलतात. आता ह्या वानरांनी चराट्यामध्ये, वेलीमध्ये, गवताच्या वेटीमध्ये, झाडाच्या सालीमध्ये हनुमंतरायाला बांधलंय असा भ्रम झालेला आहे. ओढाओढी करत आहेत, लंकेकडे न्यायला लागलेले आहेत. आता ते कशा पद्धतीनं हाणमार करत लंकेकडे नेतात, हनुमंतराया कसं लंकेकडे जातात याचं चिंतन भाविक आपण उद्याच्या भागात, पुढील भागात पाहूया. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन. जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम. केशवा नारायण माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नारसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहर श्री कृष्ण श्री विठ्ठला पांडुरंग. केशवा नारायण माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नारसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.